पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। शिल्पी, काय करतेस तू? हे सगळं करून खूप मोठी चूक केलीस। चाय चाय चिंटू की चाय पिलो भाई। चाय गरम चाय गरम। हे घ्या। काय झालं मॅडम, आज लेट? अरे एक काम होतं ना, त्याच्यासाठी गेले होते म्हणून लेट झाला। हा नाही, मी पण माझं आज दुकान लेटच सुरू केलं। म्हणजे कसं, हिशोब तिथल्या तिथे सेट। कसला हिशोब रे चिंटू? नाही, माझ्या सेटने मला काल 2 तास लेट सोडलं, म्हणून मी सकाळी 2 तास लेट गेलो। कसं, हिशोब तिथल्या तिथे सेट। आणि शेट पण हे मुद्दाम करतात। आणि आपल्याला जर कोणी त्रास देत असेल तर आपण जास्त सहन नाही करायचं, आपण सरळ हिशोब तिथल्या तिथे सेट। दॅट आई। ए चिंटू, माझं एक काम करशील? हो, एक काय 10 करीन, तुम्ही बोला फक्त। मला ना 2 गोष्टी हव्यात, त्या फक्त आणून दे। हो आणू ना। पार्लरचं सामान आणायचंय? नाही रे, नंतर सांगते मी तुला। तुझ्यासारखाच मला एक हिशोब तिथल्या तिथे सेट करायचा आहे। हॅलो, हाँ बोल ना। का? अगं हो, थोडी कामात आहे मी। हो अगं नाही नाही नाही, बोल ना बोल ना बोल ना। बर बर बर, ठीक आहे, येते। हो नक्की येते। ओके, हाँ बाय बाय बाय। काय चाललंय हिचं? प्राजक्ताशी तर बोलून झालं। आता महत्वाचं काम। हाँ बोल। कामात होतीस का? या जगात तू सोडून बाकी सगळे रिकाम टेकडे असतात असं वाटतं का तुला? तसं नाही ग। मग कसं? मुद्द्यावर ये। माझं एक महत्वाचं काम होतं। हाँ बोल। का? म्हणजे तिथे का? ठीक आहे, येते। या बाईचा ना वरचा मजला एक रिकामच आहे, तरी सुद्धा माझा भाऊ हिची बाजू घेऊन माझ्याशी भांडतो। पण एनिवे, एंटरटेनमेंटसाठी तयार राहा शिल्पी, आता मजा येणार। अरे बाबा, पुन्हा फोन कर आणि विचार। अरे किती वेळा फोन करायचा? इंटरव्ह्यू देऊन आलो ना तेव्हापासून 5-6 वेळा फोन केलाय। कळवतो म्हणतात आणि काही सांगत नाही। मी नाही फोन करणार आता, चल। नाही, करेक्ट आहे तुझं, एकदम करेक्ट आहे। तू फोन करूच नको। श्रेयस वाघमरे यांच्या शान के खिलाफ आहे ना, आपण अजिबात फोन नाही करायचा। पांड्या, जरा जास्त बोलतोय आता। फोन करून उपयोग नाहीये, मला तिकडे जाऊनच यावं लागेल। जातो आणि उद्या विचारतो त्याला। जाणार आहेस ना उद्या? उद्या नाही, आज जा। कल करे सो आज, आज करे सो अभी। लगेच जाऊन भेट त्यांना। आज नाही जमणार रे बाबा, उद्या जाईल। आज वेगळं काम आहे। वेगळं काम? कसलं? मयुरी सांगत होती काल पगारे स्क्वेअर मध्ये जरा प्रॉब्लेम झाला। पगारे स्क्वेअर म्हणजे वहिनींच्या पार्लर मध्ये? अरे मग असं म्हण ना सरळ, तिथे गडबड? कसली गडबड सांग ना भाई। हे सगळं जाऊ दे यार, या इंटरव्ह्यूवर ना मी डिपेंड नाही राहू शकत। दुसरं काहीतरी काम बघ माझ्यासाठी। बाबांचे 10 लाख रुपये परत करायचे मला, आणि ते मलाच परत करायचे। बघतो मी, तू काळजी नको करू। मला माझं काम लवकरात लवकर सुरू करायचं आणि मला माझं ऑफिस परत मिळवायचंच आहे। बघ काय ते। बघतो मी। वाह, परफेक्ट,
जस्ट परफेक्ट. अश्विनी तू एकदम बेस्ट सेटअप केलाय. आय एम व्हेरी हॅपी फॉर यू. खरंच जेनिफर, मला पण खूप आनंद झालाय. खूप छान सरप्राईज दिलंस तू. ओ अच्छा, ऑल सेट ना? मीन्स काही प्रॉब्लेम तर नाही ना? तसं सगळं ठीकच आहे ग. सगळं मीन्स म्हणजे पार्लर सुरू केल्यावर सेटअप करायला जे प्रॉब्लेम्स येतात तेवढेच, बाकी सगळं होईल ठीक. ओके 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 ठीक. अच्छा टेल मी, हे युनिसेक्स सलून कसं काय? मीन्स तू काही कोणी असिस्टंट वगैरे ठेवणार आहेस का? अँड इथे तेवढी स्पेस पण दिसत नाहीये. सो तू हे युनिसेक्स सलून रन कसं करू शकशील? ते एक ना वेगळंच प्रकरण आहे ग. म्हणजे? थोडा वेळ थांब, तुला कळेल आपोआप. अशू, हा सांग मला आता काय झालं? क्लायंट आहे. हाय हाय. जेनिफर, प्राजक्ता. हॅलो. हाय. तू फोन केलास म्हणून मी ऑफिसवरनं डिरेक्टली इकडे आले. पण तू बिझी असशील तर ठीक आहे, मी नंतर येते. अगं थांब प्राजू, वेळेवर आलीयस तू. मला वाटलं होतं की तुला माझ्याशी काहीतरी बोलायचंय, पण इथे तर तू गेट टुगेदरच प्लॅन केलायस. ओ नो नो नो, ऍक्च्युली मी अश्विनीला सरप्राईज दिला. तिच्या पार्लरच्या ओपनिंगला येऊ शकले नाही ना, सो आय थॉट आज. अच्छा, मग कसं वाटलं आमचं पार्लर? आम्ही खूप मेहनत घेतली हा पार्लर सेट करायला. या आय कॅन सी दॅट. छान मस्त. आशूचं पार्लर आहे ना, म्हणजे माझंच पार्लर. हो की नाही का आशू? हो. आशू, तुला काही लागलं आय एम देअर. ओके, डोंट वरी. थँक्स जेनिफर. आता तुम्ही दोघींनीही ना मी जे काय सांगते ते नीट ऐका. तू ना तिचा आवाज ऐकायला पाहिजे होता. मला तर एवढं हसू येत होतं ना, सगळा शाणपणा निघून गेला तिचा. मी तुला सांगणारच होतो की आज ती संध्याकाळी तुला फोन करून नक्की सांगेल की मी पार्लर बंदच करतेय, मला ते काही झेपत नाहीये. अँड यू नो व्हॉट, शी वॉज ट्राइंग टू कॉल मी ॲज वेल. हा, मग हेच सांगायला फोन करत असेल. क्वाईट पॉसिबल. एकदा का तिच्या पार्लरचं शटर बंद झालं ना की मग मी दादाशी बोलीन. दादाचा तो टोन माझ्या कानातनं जातच नाहीये. अरे, माझा भाऊ माझ्याशी कधीच अशा पद्धतीने बोललेला नाहीये. आय अंडरस्टँड. कॅन यू प्लीज काम डाऊन? मी आहे ना, मी असेपर्यंत तुला कशाचाही त्रास होणार नाही. आय विल मेक शुअर. येस, आय अप्रिशिएट की तू आउट ऑफ द वे जाऊन मला खूप मदत करतोयस. खरंच. इथेच तर यू आर मेकिंग अ मिस्टेक. मी हे सगळं काय आउट ऑफ द वे जाऊन करत नाहीये. मी हे सगळं करतोय कारण माझं तुझ्यावर मी पगारे स्क्वेअरला पोचली आहे. मी करते आरामात, नंतर कॉल करते. बाय. पार्लर बंद होण्याआधी सगळ्यांना बोलवून घेतलंय का? नाही, पण हे चांगलं झालं की तुझं तुला रिअलाइज तरी झालं निदान. हो, जरा उशिराच कळलं मला, पण कळलं. ठीक आहे ना. बेटर लेट दॅन नेव्हर, नाही का? मला का बोलवलं इकडे? शिल्पी, अगं हे पार्लर सुरू होण्यामागे सगळ्यात मोठा हात तर तुझाच आहे ना. माझा म्हणजे? अगं सगळ्यात पहिला तर मी तुझ्याच आयब्रोज, तुझंच फेशियल तर करून दिलं. हो, हे खरं आहे. त्यामुळे झालं काय, माझा कॉन्फिडन्स वाढला. आणि शिल्पीसारख्या चोखंदळ मुलीला जर माझ्या हातचं फेशियल आवडू शकतं तरी तर कोणत्याही बायकांना आवडेल ना. म्हणून मी आज ठरवलं की तुला बोलवायचं, तुझं छान फेशियल, तुझा मस्त मसाज करून द्यायचा. कशी आयडिया वाटली? छान, मस्त. ये ना, बस.
अगं अगं हळू, तिला झटका बसेल ना. बसलाच. सॉरी ना शिल्पी. त्याचं काय झालं ना, फॉर्म मध्ये गडबड झाली ना, म्हणून सगळाच गोंधळ झाला. पण ठीक आहे ग, बिझनेस म्हणजे काही गंमत नाही हे तरी निदान कळलं असेल तुला आता, हो ना? हो ग, आणि म्हणूनच लायसन्स ऑफिस मध्ये गेले आणि म्हटलं सगळं संपवून टाकावं ना. तू लायसन्स ऑफिस मध्ये गेली होतीस आणि झालं का मग तुझं काम? नाही म्हणजे तू का गेलीस तिथे? कारण विद्युतचा तो मित्र तो हेल्प करतोय ना तुला. पण त्यांनी फोनच नाही उचलला माझा. अगं बॅड लक. मग मी ना डायरेक्ट मोठ्या साहेबांना भेटले, ज्यांना तू जाऊन भेटली होतीस. ओके, होते ते लकी यू. हा, आता सगळं क्लिअर झालं. हा, तुझा चेहरा. येस, गुड 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 गुड. बरं, काय नाव होतं ग त्या साहेबांचं? मला नाही आठवत आहे. अगं केस का खेचतेस तू? भेटली होतीस ना साहेबांना? मी भेटले होते पण मला नाही आठवत आहे त्यांचं नाव. नाही आठवते का? आत्ता आठवलं? पाटकर साहेब. हा हो, पाटकर. काय म्हणाले ते? सांगते अगं. जेनिफर, ते डिटॅनिंगचं क्रीम दे, जरा ब्लीच करूया तिला. ओके, बी केअरफुल हा अश्विनी, बिकॉज ह्याच्यामध्ये ब्लीचचं प्रमाण खूप जास्त आहे. प्रोपरेशन जर बिघडलं ना तर चेहरा जळू शकतो. हा, अगं असं काय म्हणतेस? मला माहित आहे हे सगळं व्यवस्थित. ए हॅलो, दार का लावलंस? अगं डिस्टर्ब नको ना कोणी करायला म्हणून. अगं एवढी ब्लीच पावडर का टाकतेस? आता काय सांगितलं तिने? नाही ग, काही नाही होणार. मी काय म्हणत होते? हा, मी त्या लायसन्स ऑफिस मध्ये गेले होते. तिथे मला त्या साहेबांनी फॉर्म दाखवला, म्हणजे जिथे तुझा दादा गेला होता. त्या फॉर्मवर लेडीज पार्लर खोडून युनिसेक्स सलूनवर टिक मार्क केली होती. ए, कुणी केलं असेल ग असं? आशू, मग तू विचारलं नाहीस का त्यांना काही? हो अगं विचारलं. त्यांनी मला काय सांगितलं माहितीये? आमच्या ऑफिसमध्ये असं कुणीच करणार नाही. आणि हो, एक विचित्रच गोष्ट सांगितली. 2 महिन्यांची सक्ती वगैरे असं काही नाही. हो हो ग. तुझा हात दे ग जरा. अगं हे जळतंय मला. हे जळतंय, हे काढून टाक, काढून टाक. अगं ब्लीच आहे, मग थोडस चुरचुरणारच ना. नाही 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 नाही, मला ह्याची आग होती. हे काढून टाक. अरे देवा, अगं जळतंय तिचा हात. अरे हो अश्विनी, अगं बर्निंग झालं ना तर आपल्याकडे बर्फ पण नाहीये. काहीतरी होईल. मला दे पुसायला. अगं आय गेस ब्लीच जास्त झालं. त्यामध्ये थोडंसं क्रीम टाक. हे घे. हो, म्हणजे बॅलन्स होईल नाही का? मला ना कमालच वाटली त्या साहेबांना भेटून.
शिल्पी, अगं ये, बस इथे. नाही नाही, अशी ऐकणार नाहीस तू. घे ग. नको 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 नको. बस. त्यानं मी विचारलं की शिल्पी मात्र तुमच्याकडे आली होती का. त्यांनी म्हटलं की अशी कुणी व्यक्ती मला आठवतच नाही. याचा अर्थ असा की हे सगळं खोटं आहे. खोटं बोललीस ना तू माझ्याशी. अगं खोटं बोललीस ना, हो की नाही. दुखतंय. अरे आर यू मॅड? इट्स हर्टिंग मी. अजून बाकी आहे. बाउलमध्ये क्रीम. काय नाही शिल्पी, हे पार्लर माझं आहे, त्यामुळे हा बिझनेस मलाच चालवायचा आहे ना. त्यामुळे कुणी कितीही प्रयत्न केला ना तरी हे पार्लर मी 2 दिवसात बंद नाही करणार. आणि शहाण्या माणसाने असा प्रयत्न करूच नाही ना. काय आहे ना, ह्या क्रीम मध्ये जरा जरी ब्लीच वाढवलं ना तर तुझा चेहरा जळू शकतो. करेक्ट. आणि अजून काय काय होऊ शकतं ग? काही होऊ शकतं. हो ना. चेहरा चुरचुरतोय. पहिली मी आहे ना, मी तुझ्याबद्दल सिरियसली सांगते, कंप्लेंट करीन मी. वॅक्सिंग करताना वॅक्स जर गरम असेल तर स्किन जळू शकते. आणि हेअर डाय करताना ग्रीन, ब्लू असा कुठलाही हेअर कलर होऊ शकतो. बाय मिस्टेक, हा, चुकून चुकून. आणि आयब्रोज करताना एक छोटी आणि एक मोठी होऊ शकते. हो ना ग आशू? त्याचं काय आहे ना, शक्यतो मी असं करणार नाही. पण जर कोणी माझ्या वाकड्यात शिरलं तर खोटं का बोललीस माझ्याशी. मी विचारते काहीतरी. खोटं का बोललीस माझ्याशी. रिलॅक्स. बॉडी मसाज सुरू आहे. तुझ्यामुळे मी माझ्या नवऱ्यावर संशय घेतला. अगं काय करतेस तू? काय मूर्खपणा लावला हा सगळा. शी, मला जायचंय. माझं एक महत्वाचं काम आहे. सरक. अजून ना तुझी पूर्ण सर्व्हिस झाली नाहीये. हे बघ वहिनी, मी काहीही केलेलं नाहीये. अगं मी कुठे म्हटलंय तू काही केलंस. मी फक्त विचारते. आणि तिनं विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तुला द्यायची आहेत. ते जर दिलं नाहीस ना तर ते तुझ्या तोंडून कसं काढायचं याचे आमच्याकडे खूप मार्ग आहेत. ए बंद करा ही सगळी नाटकं. वहिनी, मी तुला सांगितलं होतं, मी तुला कधीच जिंकू देणार नाही. सांगितलं होतं. मी सुद्धा तुला सांगितलं होतं की तू माझा अंत पाहू नको. आणि त्याच्याबरोबर हेही सांगितलं होतं की मला नख बाहेर काढायला भाग पाडू नको. कारण मी जर तुझ्यावर वार केला ना तर तो तुला छेपणार नाही. विसरलीस? आता जे काही केलंयस ना ते मुकाटपणे सगळं कबूल कर. मूर्खपणा करताय तुम्ही, मूर्खपणा. हे मला असं इथे ट्रॅप करून, स्टिंग ऑपरेशन करून काय सिद्ध करणार आहे तुम्ही लोक? चूक केलीये तू वहिनी, तू आणि तुझ्या या स्टुपिड नॉनसेन्स मैत्रिणींनी. खरं तर ना मी हे सगळं ना घरच्यांसमोरच करायला हवं होतं. पण काय ना, माझ्या कुटुंबाला मी त्रास नाही देऊ शकत म्हणून मी नाही केलं. पण आता तू सगळं मुकाट्याने कबूल कर. खरं सांग, फॉर्म मध्ये घोटाळा तूच केला होतास ना? खरं सांग, फॉर्म मध्ये घोटाळा तूच केला होतास ना? हो हो, मी केला होता. मी केलं होतं सगळं. तिथे लेडीज पार्लर खोडून युनिसेक्स पार्लर मी केलं होतं. पार्लर मध्ये पुरुषांना तूच पाठवलं होतंस. हो, मीच पाठवलं होतं. ठामपणे सांगते, मीच पाठवलं होतं. बोला, काय करणार आहे?
आम्ही कुणी काहीच करणार नाही. जे काय करायचे ते तुलाच करायचंय शिल्पी. तू चूक केलीयस ना, मग तुलाच सुधारली पाहिजे ना. म्हणजे प्राजू, जेनिफर, हा हिचा बॉडी मसाज तर झालाय, टोनिंग करायला हवं नाही का? येस चालतंय, लगेच करूया.